महाराष्ट्र राज्यात ई चलन प्रणालीच्या माध्यमातून वाहतूकदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत नाशिक शहरात धरणे आंदोलन करण्यात आले। नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले असून महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी मुंबई यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शासनाचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला। आंदोलनादरम्यान वाहतूकदारांनी जोरदार घोषणाबाजी करत ई चलन प्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली। कायद्यानुसार 90 दिवस पूर्ण झालेली कालबाह्य चलने सरसकट रद्द करण्यात यावीत, तसेच ई चलन संदर्भातील सुधारित कायदा रद्द करण्यात यावा अशा प्रमुख मागणी यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनात अध्यक्ष किशोर लोखंडे, उपाध्यक्ष योगेश दुसाने, अरुण खरा, अजय खरा, अरुण शिंदे, नरेंद्र श्रीवास्तव, योगेश निकम, योगेश चांगले उपस्थित होते। तसेच नाशिक बस ओनर अँड ऑपरेटरचे अध्यक्ष राजू इंदानी, सचिव कैलास ताते, खजिनदार राहुल पारिक यांच्यासह नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष PM सैनी, सचिव बजरंग शर्मा, उपाध्यक्ष शंकर धनावडे व शिवसेना वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजीम सय्यद सहभागी झाले होते। यावेळी अनेक चालक मालक आंदोलनात सहभागी झाले होते। दरम्यान शासनाने मागण्या मान्य न केल्यास नाशिक शहरासह राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। नाशिक बस ओनर्स अँड ऑपरेटर संघटना, श्रीराम बस टर्मिनल, तपोवन, नाशिक आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर ई चलनाच्या विरोधात एक आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। या आंदोलनाची आज खरं तर सुरुवात आज झाली असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु मी संघटनेतर्फे एक विनंती करू इच्छितो प्रशासनाला की ही ई चलनची जी प्रक्रिया तुम्ही जी सुरू केलेली आहे ती त्वरित बंद करावी, अन्यथा याचा उद्रेक पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहावयास मिळेल। याचं उदाहरण जर सांगायचं ठरलं, याचं एक मोकळं उदाहरण जर सांगायचं असेल तर फक्त एक नाशिक शहरापुरतं जर मर्यादित जर धरलं तर एका दिवसासाठी प्रशासनाने CCTV कॅमेरे चालू केले होते सिग्नलवरती। एका दिवसात 20,000 चलन हे ई चलन वाहनधारकावरती पडलेले आहे। हा खरोखर वाहनधारकासोबत अन्याय आहे। ह्या ई चलनची प्रक्रिया राबवण्यापेक्षा तुम्ही तुमचे कर्मचारी सरळ रोडवरती उभे करावे। खरोखर त्या वाहनधारकाची चूक आहे का हे त्याच्या निदर्शनास जोपर्यंत आणून देत नाही तोपर्यंत आम्ही ई चलनचा हा दंडा कुठपर्यंत आम्ही सहन करायचा। कारण की गाडी मालक प्रॉपर या शहरात राहत नाही, गाडी मालक असतो कोल्हापूरला, गाडी मालक असतो अहमदाबादला, त्याचं चलन द्वारका चौकात होतं किंवा सिटीमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर होतं। असा प्रत्येक शहरामध्ये हा प्रॉब्लेम हा उभा राहिलेला आहे। म्हणून शासनाला आम्ही संघटनेद्वारे व प्रवासी संघटनेद्वारे आम्ही विनंती करू इच्छितो की ह्या ई चलनाची प्रक्रिया त्वरित थांबवावी। ई चलन बंद झालं पाहिजे। नमस्कार, मैं जयपाल शर्मा, एक्स प्रेसिडेंट नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन। हम जो आज यहाँ सब संगठन इकट्ठा हुए हैं, जैसे हमारा नासिक जिला प्रवासी महासंघ, उसके साथ में हमारा नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन पूरा पाठिंबा देता है। ये ई चलान के विरुद्ध में जो हमारा आंदोलन आज शुरू हुआ है, ये हम सरकार को, अधिकारियों को एक थोड़ा सा एक चेतावनी देने के लिए आज हम कर रहे हैं। ये ई चलान के माध्यम से जितनी जनता को परेशानियां, जितनी बस वाहतूकदारों को परेशानियां, ट्रक ऑपरेटरों को परेशानियां जितनी हो रही हैं, ये ई चलान सब रद्द किए जाए और ई चलान आगे के लिए ये सब कायदा कानून जो है वो रिजेक्ट किया जाए, रद्द किया जाए। ये हम ट्रांसपोर्ट एसोसिएशन की तरफ से पूरा पाठिंबा, हमारा नासिक ट्रांसपोर्ट जिला ट्रांसपोर्ट वाहतूक महासंघ को हमारा पाठिंबा है और आगे भी हम इस आंदोलन में इनके साथ खड़े रहेंगे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।